आयुष्य तेच आहे अन हाच पेच आहे. या आयुष्याचा पेच सोडवताना प्रत्येक व्यक्तीची आपल्या जीवनात फरफट होतच असते. परंतु जीवन जगता जगता इतरांना मदतीचा हात देणारं, इतरांना न्याय देणारं, पीडितांची आसवं पुसणारं आयुष्य हे खऱ्या अर्थाने जीवन. स्वतःसाठी, स्वतःच्या घरासाठी, परिवारासाठी प्रत्येक जण जगतो. पण समाजाचं दुःख निवारण्यासाठी, समाजाला हक्क न्याय मिळवून देण्यासाठी आणि समाजाला सुखसुविधा देणारा हाच खरा माणूस आणि हाच खऱ्या अर्थाने समाजसेवक. आणि जो समाजसेवक अविश्रांतपणे, निर्व्याजपणे, निस्वार्थीपणे समाजातील दुर्बल घटकांच्या हक्कासाठी लढतो, तोच लोकांचा ठरतो लोकनेता. उल्हासनगरच्या सामाजिक आणि राजकीय अस्तित्वात स्वतःचा ठसठशीत ठसा उमटवणारं कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व म्हणजे शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी. गरिबी, दारिद्र्य, जुलूम अत्यंत जवळून अनुभवणारा एक तरुण प्रतिकूल परिस्थितीच्या छाताडावर लाथ मारून स्वतःचं वेगळं अस्तित्व उभारणारं नेतृत्व. उल्हासनगरसारख्या बहुजन बहुल कष्टकरी शहरात मराठी अस्तित्व आणि अस्मितेकरिता शिवसेनेसारख्या अभेद्य समशेरीने सातत्याने लढणारा लढवय्या. अशा विविध गुणांनी राजेंद्र चौधरींचा लौकिक आज राज्यस्तरावर दखलपात्र ठरत आहे. या उल्हासनगरमधील मराठी माणसाचा गळा आवळला जाऊ नये म्हणून उभारलेल्या प्रत्येक आंदोलनात राजेंद्र चौधरी यांनी तरुणावस्थेपासून उडी घेतली आणि आजपर्यंत तो संघर्ष तितक्याच आक्रमक आणि परिवर्तनशील उद्देशाने सुरूच आहे. सोबतीला होती शिवसेनेसारखी आक्रमक आणि मराठी विचारांनी भारलेली एक संघटना. शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या वादळाच्या आशीर्वादाने प्रेरित होऊन राजेंद्र चौधरी यांनी 1986 साली विठ्ठलवाडी रेल्वे स्थानका शेजारी शिवसेनेची पहिली शाखा बांधली आणि जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लागू लागले. संपूर्ण वेळ कार्यकर्ता असणाऱ्या चौधरींच्या रूपाने या शाखेत उपलब्ध झाला एक कार्यकर्ता जो प्रत्येकाची भांडणं सोडवत होता, प्रत्येकाला न्याय देत होता, प्रत्येकाच्या हक्कासाठी भांडत होता. मग प्रशासन असो की तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन असो की कोणतेही कार्यालय, कोणाचाही प्रश्न कधीही अडून राहिला नाही. शहरात वाढणारी गुंडगिरी, मगरुरी, लूटमारीला आळा बसून सर्वसामान्य नागरिक, महिला, मुले इथे मोकळेपणाने वावरू लागली. राजेंद्र चौधरींचं कार्य आणि नेतृत्व फक्त विठ्ठलवाडीपुरतं मर्यादित न राहता उल्हासनगरच्या कान्याकोपऱ्यापर्यंत नागरिकांना आशादायी आणि आधाराचं वाटू लागलं. जनसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी सक्षमपणे मांडता यावे म्हणून जनतेने राजेंद्र चौधरी यांना उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उभं राहण्याचं फार मोठा आग्रह धरला आणि जनप्रतिनिधी म्हणून राजेंद्र चौधरी या उल्हासनगरला लाभले. 1995च्या निवडणुकीत राजेंद्र चौधरी यांनी शिवसेना पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि मतदारांनी प्रचंड मताधिक्यांनी त्यांना निवडून दिलं आणि आपला अपार विश्वास दाखवला. तो विश्वास आजही तितकाच अबाधित आहे. 1995 पासून राजेंद्र चौधरी हा आवाज महापालिकेत नागरिकांच्या हक्कासाठी, नागरी सुविधांसाठी आणि न्याय मागण्यांसाठी त्याच तेशाने, त्याच निष्ठेने आणि त्याच विश्वासाने भांडतो आहे आणि इथूनही पुढे भांडत राहणार असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक व्यक्त करतात. 1998 साली गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीच्या सभापती कार्यकाळात झोपडपट्ट्यांचे अनेक प्रश्न, अनेक सुविधा त्यांनी मार्गी लावून नागरिकांना, रहिवाशांना समाधानाचा दिलासा दिला. 2003 साली विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सक्षमपणे सांभाळून शहर विकासाच्या अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आढळतात. ही जबाबदारी पक्षाने त्यांची योग्यता, निर्भीड निर्णय क्षमता यांची दखल घेऊनच राजेंद्र चौधरी यांच्यावर टाकली होती आणि तितक्याच तत्परतेने व यशस्वीपणे ही जबाबदारी त्यांनी पारही पाडली. एक नेता म्हणून त्यांच्या कार्याचा आलेख कितीही उंचावत असला तरी गर्व, अभिमान व स्वार्थ या व्यक्तित्वाच्या मनाला कधीही शिवलेला दिसत नाही. जात, धर्म, भाषा, पंथ, पक्ष
या मर्यादा सोडून सर्व स्तरांवरील लोक राजेंद्र चौधरीकडे आशेने पाहतात, आपुलकीने पाहतात, आत्मीयतेने पाहतात, आपला माणूस म्हणून पाहतात. राजेंद्र चौधरी यांच्या पुढाकाराने शहरात होणारे चेटीचंड, शिवजयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव असो की नवरात्र, गणेशोत्सव हे पारंपरिक अभिनव उपक्रम अत्यंत शिस्तबद्धपणे व मोठ्या जल्लोषात येथे साजरे केले जातात. त्यांच्या कर्तृत्वामुळे आज अनेक कार्यकर्त्यांच्या मनात चौधरी साहेबांनी आदराचं घर केलेलं आहे. महिला सक्षमीकरणाकरिता त्यांनी शहरात अनेक यशस्वी संकल्पना व उपक्रम राबवलेले दिसतात. स्वतःच्या पत्नीस चार भिंतीच्या आत न ठेवता त्यांनीही समाजकार्य व राजकारणात सक्रिय होण्यास वाव दिला. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या राजश्री चौधरी यांनी महापौर पदाची धुरा हातात घेतली आणि ही सूत्र हातात घेतल्यापासून चौधरी साहेबांनीही समर्थपणे त्यांच्या पाठीशी उभं राहून शहर विकासासाठी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं. एक माणूस म्हणून समाजात सदैव रममाण होणारा हा माणूस आजही सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखा वागतो. अनेक आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांच्या हितांचे उपक्रम, विविध मेळावे, महिला बचत गटांचे गोल मैदान येथील बाजार मेळावा अशा कार्यक्रमातून चौधरी साहेब समाजाच्या तळागाळापर्यंत निरंतरपणे पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतात. आज उल्हासनगरमधील शिवसैनिकांना राजेंद्र चौधरी हा मोलाचा आधार वाटतो. त्यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वामुळे आज ते शिवसैनिक व कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. या सर्व प्रवासात राजेंद्र चौधरी या वादळाची सोबत असणाऱ्या राजश्री चौधरी या देखील साहेबांच्या प्रत्येक टप्प्यात सक्षमपणे त्यांना साथ देतात. त्यांनी कुटुंबाची जबाबदारी संपूर्णपणे सांभाळल्यामुळे चौधरी साहेब या शहराला 24 तास व 7 दिवस वेळ देऊ शकतात. या शहराचे शिवसेना प्रमुख पद सांभाळल्यापासून राजेंद्र चौधरी या शहराला शिवसेनेच्या माध्यमातून एक नवीन आयाम देण्याचे प्रयत्न करीत आहेत. आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, गुरुवर्य आनंदजी दिघे, शिवसेना नेते एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तितक्याच जोमाने हे प्रयत्न त्यांचे पक्ष बळकटीसाठी सुरू आहेत. शहर, प्रशासन आणि नागरिक एकमेकांशी जोडले जावेत म्हणून साहेबांनी 2011मध्ये UTV मराठी या वृत्तवाहिनीची सुरुवातही केली. यामुळे शहरात पारदर्शकता आणण्याचं फार मोठं काम झालेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर होणारा अन्याय हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या आधारे उघड करून प्रशासन, न्यायपालिकेसमोर मांडण्याचं एक जिवंत माध्यम त्यांनी उपलब्ध करून दिलेलं दिसतं. शहरातील व्यापारी, महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक आज राजेंद्र चौधरींच्या नेतृत्वाखाली शहरात सन्मानाने जीवन व्यतीत करताना दिसतात. अशा या नेतृत्वाचा आज वाढदिवस. या निमित्ताने राजेंद्र चौधरी या व्यक्तित्वाच्या जीवन प्रवासाचा हा घेतलेला छोटासा वेध. मराठी माणसाच्या मनावर राज्य करणाऱ्या या कट्टर शिवसैनिक लढवय्यास त्यांच्या वाढदिवसानिमित्त मानाचा सलाम.